मित्रांनो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण सध्या फोकस करतोय महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर. श्वान शर्यतींवर फोकस करत असताना अनेक कमी वयाची मुलं किंवा जी सध्या तरुण मुलं म्हणतोय आपण, ही मुले या क्षेत्रात उतरत आहेत. क्षेत्रात उतरत असताना या क्षेत्रातून काही गोष्टी चांगल्यासुद्धा आहेत, काही गोष्टीतून त्यांना नुकसानसुद्धा होऊ शकतं आणि अभ्यास न करता या क्षेत्रात उतरणं अतिशय धोक्याचं आहे असं मला वाटतं. कारण आर्थिक नुकसान या क्षेत्रातून सुद्धा भरपूर होऊ शकतं. आवड ही प्रत्येकाला असते. श्वानांची आवड असू दे, बैलांची आवड असू दे किंवा प्राण्यांची आवड असू दे, या आवडीच्या स्वरूपात किंवा ज्याची त्याची आवड या आवडीच्या क्षेत्रात प्रत्येक मुलगा उतरत असतो. श्वान शर्यत क्षेत्र हे असंच आहे की जिथं अपुऱ्या नॉलेजचा जर आपला फायदा करून घ्यायच्या दृष्टीने आपण उतरत असेल तर तो फायदा आपल्या या क्षेत्रातून होत नाही, याउलट त्याचं नुकसान या क्षेत्रातून होत असतं. तर आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये एक आपले जवळचे मित्र आहेत राहुल फुटाणे. यांचं प्रॉपर गाव आहे कासेगाव. तालुका कोणता आहे दादा? तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तर त्यांच्या इकडे आपण आज कासेगावमध्ये आलोय. त्यांचं वय माझ्या अंदाजानं 23-24 वय आहे. अतिशय कमी वयात त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक इम्पोर्टचा श्वान सध्या स्वतःच्या घरी आणला आहे. त्यांचा या क्षेत्रातला अभ्यास वयाच्या मनानं चांगला दिसतोय. माझा जास्त जुना संपर्क नाही आहे, नवीनच संपर्क आहे. पण मुलाखत घेण्याचा योग माझ्याकडे येतोय हे माझं मी भाग्य म्हणतोय. कारण कसा विषय, या क्षेत्रात अनेक मुलं मी बघितलेत की जी अभ्यास कोणताही नसताना एखादा श्वान घरी आणायचं, त्याला पळवायचं, त्यातनं होणारं आर्थिक नुकसान जे आहे ते आर्थिक नुकसान भरपूर होते. या गोष्टी मी बघत आलो आहे. पण अभ्यास करून या क्षेत्रात उतरणारा माणूस मी पहिल्यांदा बघतोय की याचं वय कमी असून आणि बिझनेस या दृष्टिकोनानं सुद्धा त्यांनी इम्पोर्टचा श्वान घरी आणला आहे. तर राहुल दादा, पहिल्यांदा मी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. तर मला तुमच्याबद्दल पहिला पूर्ण डिटेल द्या. तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा सगळं. आशिष भाऊ नमस्कार. माझं नाव राहुल शशिकांत फुटाणे, मुक्काम पोस्ट कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तुमचं आता प्रॉपर लोकेशन? प्रॉपर लोकेशन कासेगाव. बरं, या क्षेत्रात तुम्ही कधीपासून उतरलाय? या क्षेत्रात मी म्हणजे मला आवड लागली ही 5वी-6वीत असताना मी क्रॉस ग्रेहाउंड बघत होतो. आमच्या गावामध्ये क्रॉस ग्रेहाउंड पाळले जायचे, शिवा आणि मेजर नावाचे. आणि आमच्या शेजारीच गाव आहे सुरेश मध्यमचं शेने म्हणून. शेने गावामध्ये त्यावेळी पिसुरी क्रॉस वगैरे कुत्री पाळली जायची. मग ते ट्रॅक देण्यासाठी आमच्यावरच्या फार्मसी कॉलेज आहे, गावामध्ये मोठं एक फार्मसी कॉलेज आहे, त्याच्यावरती ट्रॅक देण्यासाठी यायचे. आणि असं सहज एकदा गेलेलो असताना आम्ही तो श्वान बघितला, ग्रेहाउंड क्रॉस. तेव्हापासून मला त्या श्वानांचं आकर्षण आहे. किती साल म्हटलं? मी एक 5वी-6वीला असेल त्यावेळी. अंदाजे म्हणजे किती वर्ष? तरी अंदाजे 2015 नसेल, 2011-12 ह्या रेंज. म्हणजे त्यांची ट्रॅक प्रॅक्टिस सेशन बघून तुम्हाला यात म्हणजे तुम्ही या आवड आहे. म्हणजे असं नाही की आपला काय म्हणतोय आपण वडिलोपार्जित नाद किंवा काय असा काही विषय नाही. वडिलोपार्जित नाद वगैरे नाही आहे आम्हाला. काय मलाच एक छंद लागला. आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड हे सगळं सुशिक्षित आहे आणि त्यामुळे हा नादाशी आमचा काही म्हणजे संबंध नव्हता. फक्त मला एक आकर्षण म्हणून मी बघायला गेलो आणि त्यावेळी मला एक नाद लागला त्याचा. आता श्वान घरात एखादा ठेवताय तुम्ही, या गोष्टीसाठी घरचा सपोर्ट लागतोय. बरोबर. तो सपोर्ट तुम्हाला घरी छंद नसताना तुम्हाला छंद लागला, त्याची सुरुवात कशी होती? म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्वतःचा पहिला श्वान कोणता घरी आणला, असं इथून आपण सुरुवात करूया. तर बरं का आशिष भाऊ, की मी पहिला श्वान घेतला तो म्हणजे मी काय केलं या क्षेत्रामध्ये, पहिल्यांदा कसं उतरलो तर मी या क्षेत्राची थोडीफार माहिती घ्यायला चालू केली मित्राकडून, ज्यांच्याकडे आहेत श्वान त्यांच्याकडून. कसं असतं, काय असतं, त्याची डेव्हलपमेंट कशी करायची, खायला काय घालायचं असतं, प्रॅक्टिस कशी द्यायची असते. मग त्याच्यातून असं निदर्शनास आलं की आपल्याला ह्याच्यातून एक बिझनेस अपॉर्च्युनिटी दिसली की लोकांना ह्या श्वाना देणारं असं कोण जास्त नाही आहे. म्हणजे त्या श्वानाची माहिती तेव्हा सोशल मीडिया जास्त ॲक्टिव्ह नव्हतं. मग त्यावेळी काय करायचो, मी इंग्लिश ब्रीडचे वापर वगैरे करायचो. मला छंद असल्यामुळं कसं आहे, मला लोक सांगायचे की आमची पिल्लं वगैरे द्यायची आहेत. म्हणजे त्यावेळी मी लॅब, पॉमेरियन हे करायचो. मग त्याच्यानंतर मग मला ग्रेहाउंडच्या लिंक लागत गेल्या की ह्यांना श्वान पाहिजे. मग मी हुडकायचो, द्यायचो. अशा पद्धतीनं मी देवाणघेवाण चालू केली श्वानांची, जेणेकरून त्याच्यातून मला समजत आलं की श्वानांना प्रॉपर डाएट कोणता द्यावा, श्वानांचं संगोपन कसं करावं, श्वान उतरवताना कसा उतरावा किंवा काय त्याच्यासाठी प्री वर्कआउट द्यायला लागतो किंवा कोणत्या गोष्टीनं तुम्ही वेल नॉलेज पाहिजे, ह्या गोष्टी मला समजत गेल्या.
आज समजून चला, आज मी एखाद्या व्यक्तीचा मी श्वान घेतोय किंवा श्वान देतोय, तर त्याच्यातून आपल्याला प्रॉपर तो नॉलेज देतो की बाबा हा माझ्या श्वानाला मी हे खायला घालतो, ह्या श्वानाला मी अशी प्रॅक्टिस देतो, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा मला एक अंदाज येत गेला की आपल्याला कोणत्या श्वान काय करू शकतो किंवा कोणत्या श्वानाची काय कॅपॅसिटी आहे. हां, म्हणजे एकंदरीत तुम्ही पहिल्यांदा मुळात हात घातलाय. मुळात हात घातला. म्हणजे असं नाही की काही आपल्याला यातलं नॉलेज नाही आणि आपण या क्षेत्रात उतरतोय. सुरुवातीलाच तुम्ही परिपूर्ण अभ्यास करतच वर आलाय. ओके. हां, म्हणजे समजा तुम्ही आता ग्राउंडमध्ये उतरलाय, तर मला तुमच्या बोलण्यात जाणवलं की तुम्हाला पेडिग्रीचं नॉलेज पण चांगलं आहे. अच्छा, थोडंफार म्हणजे तुम्ही तसा अभ्यास केलाय. कारण सध्या आपण बघतोय की कॉम्बिनेशन महाराष्ट्रात कॉम्बिनेशन जाणणारी बरीच म्हणजे मंडळी आहेत, पण प्रॉपर त्यांना नॉलेज नाही आहे त्या गोष्टीचं. तर तुम्ही तुमच्या बोलण्यात मला एक जाणवलं की तुम्हाला कॉम्बिनेशन पण नॉलेज चांगलं आहे की बाबा कोणत्या पेडिग्री मॅच होऊ शकतात, कोणता डॉग कोणत्या फिमेलला मीट केल्यानंतर रिझल्ट चांगला निघू शकतो. तर हा अभ्यास तुम्ही कधीपासून सुरुवात केला? काय केलं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. आमच्याकडे आमचे काका आहेत उमेश जगताप सरकार म्हणून, त्यांनी मला या क्षेत्रामध्ये भरपूर म्हणजे भरपूर सपोर्ट केला. काय ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचं ना आमचं घरचं संबंध आहेत. आणि मी जेव्हा जायचो त्यांच्या घरी श्वान असायचाच ग्रेहाऊंडचा, हनी म्हणा, बिकसिनो म्हणा किंवा बिकसिनोची मुलं म्हणा, तर हे श्वान त्यांच्यापाशी असायचे. मग त्यांनी मला पहिल्यांदा पेडिग्री कोणी दाखवली असेल तर त्यांनी बिकसिनोची पेडिग्रीचं नाव होतं डॉक मोराय. तो कॅश अँड लेजंडचा डायरेक्ट बच्चा होता तो. तर तेव्हापासून मग पेडिग्री काय आहे म्हणजे त्याच्यात वंशावळ दिलेली होती. हां, किंवा बाबा मग हे लाल का होतं किंवा पेडिग्रीवरती एखाद्या श्वानाचं लाल अक्षरामध्ये का लिहिलं जातं, तर ते समजत गेलो, विचारत गेलो लोकांना की हे असं का, किंवा त्याचं लँड ऑफ बर्थ. मग अशा पद्धतीनं नॉलेज घेत गेलो, म्हणजे सांगत गेले मला की हां हे असं असतंय. किंवा प्रत्येक श्वानाचं वेगवेगळी पेडिग्री असते, वेगवेगळ्या श्वान वेगवेगळ्या देशातून इम्पोर्ट केले जातात, त्यांचा इयर मार्क असतो, मायक्रोचिप नंबर असतो, हे मला समजत गेलं. कॉम्बिनेशन कसं घेतात. परत मी ग्रेहाऊंड डाटावरती गेलो, ग्रेहाऊंड डाटा समजायला लागला. ग्रेहाऊंड डाटावरती जाऊन मी प्रत्येक पेडिग्री बघायला लागलो, कुणाचं कॉम्बिनेशन कसं घेतायत किंवा कोणतं कॉम्बिनेशन पुढे सक्सेस होत आहे. हां, म्हणजे त्याच्यातून मला इन्फॉर्मेशन मिळत गेली. दादा, हा जरा तुमचा बिझनेसचा विषय. आता बिझनेसच्या दृष्टिकोनातून तुम्ही उतरलायच, ओके. पण तरी पण स्वतःसाठी किंवा स्वतः पहिला तुमचा ग्रेहाऊंड तुम्ही कधी घरी आणला? कारण कसं आहे, बिझनेस म्हणताना जरी आपण उतरत असलो किंवा त्या क्षेत्रात जरी उतरत असलो तर परिपूर्ण अभ्यास पण पाहिजे. त्यासाठी फक्त मी आता जसं म्हणतोय की फक्त मी मुलाखती घेतोय असं नाही. पहिला मला वैयक्तिक या गोष्टीतून मी अनुभव घेतला आहे. माझ्या घरी पण 8-10 वर्षापासून ग्रेहाऊंड आहे, 10-12 ग्रेहाऊंड आता मी घरी स्वतः ठेवतोय. आपला पण अनुभव त्यात मागं असतोय काहीतरी, पण स्वतः अनुभव घेण्यासाठी तुम्ही पहिला श्वान तुमचा कोणता आणला आणि कसा घेतला होता? तर काय झालं माहिती आहे का, पहिला श्वान मी म्हणजे असं व्यापार म्हणजे करत होतो की एखादा माझ्याकडे व्यक्ती आला की मला एक चांगला श्वान घ्यायचा आहे, असं लोकांतर कॉन्टॅक्ट व्हायचं की ह्या व्यक्तीला माहिती आहे, त्याच्यातली थोडीफार माहिती आहे. मग लोक मला म्हणायचे की बाबानो आपल्याला एक श्वान चांगला पाहिजे. मग कर्नाटकातले आपले मित्र आहेत करप्पा पुजारी, त्यांना एक चांगला श्वान हवा होता ह्याच्यासाठी, रेसिंगसाठी. तर वाईमध्ये माझे मित्र आहेत आतिश माने म्हणून, त्यांच्या थ्रू मी एक फर्स्ट फिमेल घेतली, ती डिम्पल म्हणून. इंडियन रोनाल्डोची बच्ची होती, खूप चांगलं स्पीड होतं फिमेलला. तर ती फिमेल मी घेतली वाईमधून आणली. आणि म्हणजे माझ्या मित्रांना थोडं काम होतं, त्यांचा व्यवसाय आहे गाड्यांचा, भाडे तत्वावरती गाड्या देतात ते. तर ते म्हणले की राहुल भाई एक हफ्ता आपको रखना पडेगा फिमेल. त्याच्या आधी मी कधी घरी ग्रेहाऊंड आणला नव्हता, कारण की घरातल्यांना ते म्हणजे श्वानाबद्दल आकर्षणच काही नव्हतं. मग घरातल्यांना सांगितलं, थोडं कन्व्हिन्स केल्यानंतर घरातले बोलले ठीक आहे. तर मग घेऊन आलो फिमेल पण ती पहिलीच फिमेल, पण चांगली गुणी फिमेल होती. आणली फिमेल, एक आठवड्याबरोबर ठेवली. घरातल्यांचं एक बॉन्डिंग झालं तिच्याबरोबर. मग घरातले बोलले की ठेवूया. म्हटलं मी सेल आउट केलेलं आहे फिमेल. मग सेल आउट केलं म्हटल्यानंतर मग देऊन आलो त्यांना, विजापूरपर्यंत त्यांना फिमेल देऊन आलो. मग घरातलेच बोलले की आपल्याला एक चांगला श्वान आपण आणूया, परचेस करूया. मग मी तसा शोध घेतला. माझे मित्र आहेत जवळचे, अविनाश पाटील म्हणून, वाकुर्डे गाव आहे त्यांचं. मग त्यांच्याकडून मी ब्लॅकी आणि रेटाचा एक बच्चा घेतला. तो बच्चा मला चांगला म्हणजे परफॉर्मन्स दिला, चांगला डॉग होता तो.
पण काही कारणास्तव माझ्या घरगुती अडचणीमुळे मी तो शॉन मित्रांना दिला. आणि रिटा कोणती पंजाबहून आणली? रिटा पंजाबवरून आणलेली, मालवा किंग आणि हिनाची बच्चे आहे ती. मीच घेऊन दिली होती. आता तिचे बच्चे पळत आहेत डिंगडॉंग आणि लकी जेट म्हणून नावाने नशीब आजमावत आहेत महाराष्ट्रामध्ये. भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच फिमेलची ताकारीची रोहितची पण एक फिमेल हां ताकारीचे आहेत रोहित पाटील म्हणून आहेत. त्यांची त्यांची ब्लॅकी म्हणून मादी Blacky पळते. म्हणून female रिहर्सल रेसला भरपूर तिने फर्स्ट लावलेले आहेत. चांगली फिमेल आहे ती पण. तर बघा मित्रांनो, एक फिमेल होती रिटा. ती फिमेल माझ्यावरती मीच घेऊन दिली होती. की आमचे मित्र आहेत जवळचे, मयूर जगताप म्हणून साताऱ्याचे, त्यांना घेऊन दिली होती फिमेल. त्यांनी ती फिमेल पुन्हा सिलेक्ट केली होती. अविनाश पाटील म्हणून आपले मित्र आहेत, वाकुर्डेचे आहेत ना, वाकुर्डीचे आहेत. त्यांच्याकडून त्या रिटाला मीट केला होता ब्लॅकी मेटमिलेटरचा डायरेक्ट मुलगा ब्लॅकी. त्या ब्लॅकीची पिल्लू आणि रिटाचं पिल्लू तुम्ही आणलं होतं. फिमेल होती, मेल होतं? मेल होता. मेल होता. तो तुमचा पहिला शॉन? तो माझा पहिला शॉन म्हणजे तो वैयक्तिक सेल खरेदी आउट होती. केल्यानंतर पुन्हा सेल केला की असं? नाही सेल केला नाही मी तो. पहिला शॉन कसं आहे, पहिला शॉन मी सेल केला नाही कारण की आमचं काहीतरी घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे मी तो शॉन मित्रांपाशी दिला. त्याने पण तिथं व्यवस्थित ठेवला. त्याच्यानंतर मग डायरेक्ट तो न आणता मी डायरेक्टच इम्पोर्ट शॉन केला. डायरेक्टच मी फॅगन चित्रा मी परचेस केला. आता तुम्ही शॉन घरी ठेवताय, एवढा महागडा शॉन तुम्ही घरी आणला. इम्पोर्ट शॉन आणायचं म्हटलं की कमीत कमी 1,00,000 रुपये तर बजेट लावायला लागते. बरोबर. बाहेरच्या देशातून शॉन आलेला असते पंजाबमध्ये. पंजाब राज्यातून आपण इकडं एकतर शक्यतो महाराष्ट्रामध्ये शॉन येतो स्टडच्या पर्पजनं महाराष्ट्रात जास्त बरोबर. इम्पोर्ट शॉन महाराष्ट्राच्या मातीत शक्यतो पळत नाहीत जास्त. जे येतात ते सध्या स्टडच्या हिशोबानेच आपण घेऊन येतो. आता तुम्ही स्टडच्या हिशोबाने शॉन जरी घरी आणलाय तर त्याची काळजी पण घेतली गेली पाहिजे. 100% काळजी घेतली. जरी शॉन पळत असेल तरी पण काळजी घेतली गेली पाहिजे. इम्पोर्ट शॉन म्हटलं तर अति जास्त काळजी घेतली गेली पाहिजे. पळणाऱ्या शॉनांपेक्षा जास्त त्यांची काळजी घ्यायला लागते. बरोबर. कारण तिकडचं वातावरण इकडचं वातावरण मॅच व्हायला भरपूर दिवस जात असतात आणि झालं तरी पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुमचा स्वतःचा बिझनेस आहे आणि तो बिझनेस सांभाळत हा तुमचा साईड बिझनेस झाला. बरोबर. तर या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करताय तुम्ही? तर कसं आहे माहिती आहे का आशिष भाऊ, तर माझा वडिलांचा आणि माझा बिझनेस आहे भेचा. आमचा भेळ विक्रीचा धंदा आहे काय. तर तो आमचा बिझनेस स्टार्ट होतो 4 वाजल्यापासून पुढे. मग सकाळपासून आम्हाला त्याची तयारी करावी लागते. मग ह्याच्यासाठी प्रॉपर वेळ आपल्याला सकाळपासूनच द्यावा लागतो. ह्याचं डाएट बघणं किंवा ह्यांना प्रॉपरली एक्झरसाईज करून आणणं किंवा फिरवून आणणं, हे सकाळचं माझं मॅनेज होऊन जातं. कारण की माझा बिझनेस 4 वाजल्यापासून पुढे स्टार्ट होतो. त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही मला. कारण की ह्यांचा वेळ ह्याला देता येतो आणि बिझनेसचा वेळ बिझनेसला देता येतो. आणि त्यामध्ये पण माझ्या वडिलांचं मला भरपूर योगदान आहे. माझ्या वडिलांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे ह्या गोष्टीमध्ये. किंवा एखाद्या दिवस मी आजारी पडलो किंवा मला काहीतरी प्रॉब्लेम आला, मी बाहेर गेलो किंवा काही अडचणी आल्या तर माझे वडील पण ह्याला फिरवून आणतात वगैरे. वडिलांचं पण हा ऐकतो, काही प्रॉब्लेम नाही. एकंदरीत तुम्हाला फॅमिली सपोर्ट पण तितकाच चांगला आहे. हो. आणि तो असणं महत्त्वाचं पण आहे. 100% महत्त्वाचं आहे. कारण की आपण कसं आहे, आपण बाहेर असतो तेव्हा शॉनापाशी आपले आईवडील असतात किंवा इतर रिलेटिव्ज असतात काय, तर त्यांना त्या गोष्टीचा छंद पाहिजे की यार हा आपण आणलाय, आपल्या मुलाने आणलाय, तर ह्याला व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे. आपल्या माघारी ह्याचं व्यवस्थित काळजी, ह्याला काय होतंय काय नाही कसं आहे. तर राहुल दादा, आता ज्या मुलांना या क्षेत्रात उतरायचं आहे आणि बिझनेस थ्रू उतरायचं म्हणजे बाबा आपल्याला या गोष्टीचा नाद पण करायचा आहे आणि त्यातनं इन्कमसुद्धा घ्यायचं आहे, तर कोणत्या गोष्टीचा अभ्यास करून त्या मुलांनी या क्षेत्रात उतरले गेलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे ह्या क्षेत्रात पहिले म्हणजे प्रायोरिटी तुमची बिझनेस नसला पाहिजे. पहिली प्रायोरिटी तुम्हाला एक नाद आहे, मला आवड आणि छंद आहे अशा दृष्टिकोनातून तुम्ही शॉन खरेदी केला पाहिजे. तर पहिल्यांदाच तुम्ही जर बिझनेस या तत्वानं जर शॉन खरेदी केला तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करणार की आज मी या शॉनाला आज हे घातलं, आज शॉनाला मी आज एवढी रुपयाची पेडिग्री घातली, आज मी शॉनाला हे घालतोय, मला त्याचं 4 पटीनं आलं पाहिजे, 10 पटीनं आलं पाहिजे, असा माणूस विचार करायला चालू करतो. मग ते योग्य नाही आहे माझ्या दृष्टिकोनातून वैयक्तिक, की ते योग्य नाही आहे. तुम्ही एक नाद म्हणून म्हणा किंवा एक बाबा मी शॉन आणतोय मला पाळायचं आहे, त्याचं करिअर करेल न करेल तो पुढचा प्रश्न काय. आणि जर तुम्ही म्हणला असं की बिझनेसच्या दृष्टिकोनातून शॉन घेतला तर पहिल्यांदा तुम्हाला प्रॉपरली नॉलेज पाहिजे की तुमचं त्या डाएटविषयी नॉलेज पाहिजे, खाण्याविषयी पाहिजे, त्या शॉनाचे प्रॉपर लाईनेजचं नॉलेज पाहिजे. तुम्हाला तो शॉन पळवायचा असला तर तुम्हाला पळवण्याचं भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचं नॉलेज आहे ते तुमच्याकडं असायला हवं आधीपासूनच.
मग तुम्ही त्याच्यामध्ये बिझनेस करू शकता. म्हणजे तुम्ही तो डॉग सेल करू शकता. फिमेल घेतली, ॲडल्ट फिमेल घेतली तर त्याच्या थ्रू तुम्ही चांगला स्टडशी त्याचं मेटिंग करून तुम्ही चांगल्या प्रकारे पिल्लं घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही जर मेल आणला स्टड मेल, जर तुमचा तो जुन्या लाईनचा चांगल्या ब्लड लाईनमधून जर डॉग येत असेल तर तुम्ही त्याचं ब्रीडिंग करू शकता. पिल्लू घेतलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे संगोपन करून तुम्ही चांगल्या प्रकारे तयार करून तुम्ही चांगल्या व्यक्तीच्या हातामध्ये देऊन त्याचं नाव करू शकता. त्याच्या थ्रू तुम्हाला म्हणजे आता रेसेसमध्ये चांगल्या प्रकारचे बक्षीस लावण्यात येतात. आज फर्स्ट बक्षीस 15,000, 20,000, इव्हन नेलकरंजीमध्ये ठार पण लावतात. मग तुमचं जर त्याच्यामध्ये चांगलं कष्ट वगैरे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं चांगलं तुम्हाला यश मिळू शकतं. चांगलं तुम्हाला पैशाकडून इन्कम होऊ शकतं. ऑटोमॅटिक कस्टमर यायला तुमच्याकडे काही प्रॉब्लेम येणार नाही. 100%. तुमच्याकडनं समोरच्या व्यक्तीला जर एखादा चांगला श्वान गेला तर पुन्हा त्याच्याकडच्या चांगल्या श्वानामुळे तुमच्याकडे पुन्हा रिपीट कस्टमर येऊ शकतो. 100% येऊ शकतात. तुम्ही चांगल्या प्रतीचं जर श्वान तयार करत असाल तर लोक तुमच्याकडे 100% येणार. आणि बिझनेसमध्ये एक प्रकारची पारदर्शकता पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणाला फसवून काय करायचं नाही. बरोबर. हे क्षेत्र असं आहे की यात बरीच लोक अशी आहेत की ज्यांचं एक छोट्या क्षुल्लक कारणामुळे नाव खराब पण झालेलं आहे. बरोबर आहे ना. अशी बरीच माणसं आहेत या क्षेत्रातली की छोटी पार फसवणूक कोणाची तरी केली त्यामध्ये नाव पुन्हा खराब झालं. बरोबर. हा त्यांचा त्याच्यामागे काही जणांचा आर्थिक हेतू असेल, काही जणांनी खराब श्वान प्रत्येक समोरच्या व्यक्तीला दिलाय. पण यासाठी मला काय वाटते पहिल्यांदा खरेदी करण्याचा पण अभ्यास पाहिजे. 100%. आता मला एक सांगा, एखादा व्यक्ती असा की त्याला श्वान खरेदी करायचं आहे तर त्यानं काय बघून श्वान खरेदी करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे श्वान खरेदी करताना तुम्हाला स्वतःला नॉलेज म्हणजे हे पाहिजे की यार की त्याची ब्लड लाईन काय आहे. तो कोणत्या ब्लड लाईनमधून येतो. आयरिश ब्लड लाईनमधून येतो, US ब्लड लाईनमधून येतो, ऑस्ट्रेलियन येतोय का कोर्सिंग ब्लड लाईनमधून येतो. त्याच्यानंतर त्याच्या फिमेलचं करिअर बघितलं पाहिजे की फिमेलचं आज काय करिअर आहे, त्या फिमेलची किती ब्लड लाईन किंवा ह्याच्या आधी पिल्लं झाले तर ते किती पळालेत, किंवा आता फर्स्ट लिटरमध्ये घेतोय तर त्या फिमेलचं करिअर काय आहे. अशा पद्धतीने आपण थोडंफार त्याच्यामध्ये रिसर्च करून आपण आपल्यापेक्षा वरिष्ठ भरपूर लोक आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपण घेऊ शकतो पिल्लू. की आपल्यापेक्षा वरिष्ठ लोक आपल्याला सांगू शकतात की हां ह्या फिमेलचं ह्या ब्लड लाईन चांगली पोहू शकते, भविष्यात त्याचं चांगलं करिअर होऊ शकतं. अशा पद्धतीनं आपण आपल्यापेक्षा थोडे वरिष्ठ लोकांना आपण विचारून त्या ह्याच्यामध्ये करू शकतो काम. आता आपण तुमचा झाला इतरांसाठी सल्ला. आता तुम्ही स्वतः एक इम्पोर्टचा आयरिश कुत्रा तुम्ही घरी आणला फॅगन. बरोबर आहे. हा श्वान घरी घेताना किंवा हा श्वान खरेदी करताना नेमकं काय बघितलं, याची खरेदीचा व्यवहार कसा झाला? तर बरं का आशिष भाऊ, मी श्वान म्हणजे बघत होतो, मला श्वानाची पेडिग्री भरपूर येत होते. माझे एक मित्र आहेत किरण डॉक्टर निंबवडेचे, त्यांच्याकडे छोटा अलेक्स म्हणून मेल आहे, किरण चव्हाण. तर त्यांनी मला ह्या श्वानाची पेडिग्री टाकली. श्वानाची पेडिग्री टाकल्यानंतर मी पेडिग्री बघितली तर हा मेल आहे तो, ह्याचं वडील आहे ते ड्रोपिस सिडनी. ड्रोपिस सिडनीचा रिझल्ट जर बघायचा म्हटला तर मी एक सर्च केलं की ड्रोपिस सिडनीचे आलेले मेल सगळे सक्सेसफुल आहेत. रॉयल ब्ल्यू, स्मार्ट बॉय, परत तुम्हाला सांगतो की हा आपला श्वान आता मागल्या सीझनला आलेला मालवा स्टार, म्हणजे असे भरपूर श्वान आहेत की जे बॅड फेला म्हणा सक्सेसफुल आहेत, चांगला त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. म्हणजे ड्रोपिस सिडनी आता काल परवा दिवशीच मी पोस्ट बघितली इंस्टाग्रामवरती की टॉप स्टड ऑफ दी वर्ल्ड हा अवॉर्ड पण ड्रोपिस सिडनीला मिळालेला. मग ड्रोपिस सिडनी आणि डॅम जर बघितली खालून म्हणजे तिची आई, तर तिची आई डायरेक्ट हेडबॉन्डची. आज महाराष्ट्रात सगळ्यात सक्सेसफुल डॉग कोणता असेल तो हेडबॉन्ड आहे. हेडबॉन्डची ब्लड लाईन बघितली तर जो पण सक्सेसफुल डॉग आहे त्याचं एकतर आईकडून आहे किंवा बापाकडून आहे. त्याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मिशा, टँगोपा, मेस्सी, रोनाल्डो किंवा स्मार्ट गर्ल, ह्या अशा श्वानांच्या आईकडून किंवा बापाकडून हा श्वान आलेला. इवन थार पण फिमेल आहे जी एन्निलीची आई आहे. हां, तिचे पण पेडिग्री म्हणाल तर ड्रॉपिस कोलरी आणि खालून ती हेडबॉन्डची आहे डायरेक्ट. मग अशा ब्लडलाईनमधून आल्यामुळे मला थोडंफार त्या हेडबॉन्डचं आकर्षण वाटलं की हा बाबा त्याचं बॉडी स्ट्रक्चर मी बघितलं तर मेल हा साईजला भरपूर मोठा दिसला आणि त्याचा कलर पण चांगला वाटला मला की रेड ब्रिंडलमध्ये आहे.
आणि कलर आणि ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे पेडिग्रीचा थोडाफार अभ्यास आपल्याला उपयोगी आला, कामाला आला. त्यामुळे मी हा शॉन परचेस केला. आता परचेस करायचं म्हटलं तर हा शॉन होता हरजित पाजीकडे आणि त्यांनी हा शॉन त्यांच्या मावशीच्या मुलांना दिलेला होता. तर मग त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला हा शॉन विकायचा नाही आहे, हा शॉन आम्हाला द्यायचा नाही आहे. तर माझे एक मित्र आहेत राहुल खुपकर म्हणून, त्यांनी मध्यस्थी घालून मला हा शॉन काढून दिला. मला हा शॉनाचा व्यवहार करून दिला. त्यांनी हा मला शॉन दिला शॉन. तर राहुल दादा, आता तुम्ही श्वान खरेदी करण्यापर्यंतचा तुमचा प्रवास सांगितला की राहुल कुलकर्णी तुम्हाला सुचवला, त्यानंतर तुम्ही खरेदी केला, त्यानंतर तुम्ही आणायला स्वतः गेला होता, त्या जागेवर जाऊन बघितलं ॲक्च्युअली की कोण तुमचा माणूस तिकडे घेऊन आला? नाही, राहुल कुपकरांचे मित्र आहेत एक डिलिव्हरी बॉय, त्यांच्या थ्रू आपण कुत्रा आणला. कारण की ते विश्वासातला आहे, आपण एक रिलेशन थोडंफार मेंटेन ठेवलेलं आहे. त्यांच्या थ्रू आपण 2-3 डॉग आणलेले होते. राहुल कुपकरांनी पण एक 2-4 डॉग आणलेले होते. त्यांच्या रिलेशन थ्रू आपण आणला डॉग. म्हणजे एकंदरीत तुमचा विश्वास त्यांच्यावर होता आणि तुमचं ह्याच्या आधी कॉन्टॅक्ट होते, त्यामुळे तुम्ही त्या विश्वासावरच तुम्ही श्वान घरी आणला. तर आता जो माणूस या क्षेत्रात उतरतोय, त्याला यातून आर्थिक उत्पन्न घ्यायचं आहे किंवा एक साईड बिझनेस म्हणून करायचं आहे, त्या माणसाची स्वतःची काय कंडिशन पाहिजे, कोणत्या गोष्टी त्याच्याकडे पाहिजेत की जेणेकरून त्यानं या बिझनेसमध्ये उतरावं? पहिली गोष्ट म्हणजे बिझनेस म्हणून ह्या नादाकडे बघितलं नाही पाहिजे त्या व्यक्तीनं. जसं तुम्हाला मागाशी सांगितलं की बिझनेस थ्रू जर आपण बघितलं तर मी आज ह्या श्वानाला इतकी रुपयाची पेडिग्री घालतो आहे किंवा एवढं रुपये मी खर्च करतो आहे, मग त्याच्यातून ते सारखं ते आपल्या डोक्यात विचार चालतात की आपण एवढं घालतो आहे, आपल्याला इन्कम काय नाही. तर ते आपण त्यांना खायला वगैरे घालतोय किंवा जो त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करतोय काय, ते निघतात, काही प्रॉब्लेम नाहीत, निघतात पैसे. पण तुम्ही संयम ठेवला पाहिजे. तुम्ही त्याचं प्रॉपरली हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचं तुमच्याकडे नॉलेज पाहिजे की त्यांना खायला डाएट काय घालायचा, प्रॉपरली व्यायाम काय द्यायचा, किंवा त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट म्हणजे फिवर आला की तुम्हाला समजलं पाहिजे, डॉगचा मूड तुम्हाला समजला पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही अंदाज लावू शकता की आपला डॉग हेल्दी आहे, वीक पडला आहे किंवा काय झालं आहे वगैरे, त्याला हे समजू शकतं. मग तुम्हाला ह्याचा थोडाफार एक्सपिरियन्स पाहिजे की आपल्या डॉगच्या हेल्थबद्दल किंवा आपल्या डॉगच्या आवडीनिवडी ह्या तुम्हाला समजल्या पाहिजेत. आणि कोणते असे मुद्दे आहेत की जे अभ्यास करूनच आपण श्वान घेतला गेला पाहिजे? की दादा बरं का, तुम्हाला सांगतो की त्याची ब्लड लाईन तर एक आपण मुद्दा मांडला काय. दुसरी गोष्ट त्याची शरीरयष्टी, की त्याची फिमेल म्हणजे तिची आई कशी आहे, बाप कसा आहे, आपण डेव्हलप कशा पद्धतीने करायचं आहे, किंवा त्याचं भविष्य आपण करिअर कसं बघतोय, किंवा आपण एक आयडियल श्वान आपल्यासाठी असतो की बाबा आपण ह्या नादात उतरल्यानंतर आपल्याला एखादा श्वान आवडत असतो की बाबा ह्या श्वानासारखा माझा श्वान पाहायला पाहिजे. मग त्या मला कशी कॉन्टॅक्ट करून किंवा तुम्ही काय देत होता, काय डाएट द्यायला पाहिजे, किंवा कसं मी माझे पिल्लू डेव्हलप करू, ह्याबद्दल तुम्ही डॉक्टरांशी सल्ला घेऊन किंवा तुम्ही त्या ओनर ज्याचा तुम्ही डॉग बघितला किंवा तुम्हाला एखादा आयडियल डॉग वाटतोय त्या डॉगच्या ओनरशी तुम्ही संवाद साधून तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्या डॉगला डेव्हलप करू शकता. हा एक मुद्दा आपण धरू शकतो की तुम्ही चांगलं डेव्हलप करताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला म्हणजे एकंदरीत काय, आईबाप जर ते पहिल्या चांगले डेव्हलप असतील किंवा मागच्या पेढीबद्दल जी डॉग आहेत चांगले डेव्हलप असतील, चांगला परफॉर्मन्स देत असतील, तर ते जेनेटिकली तो परफॉर्मन्स पुढच्या पिल्लांना देऊ शकतो. आणि तशाच माद्या आपल्याकडे ब्रिडिंगसाठी पण आल्या पाहिजे. मला असं वाटतं की काही वेळेला असं होतं की काही ना पिल्लू घरात ठेवायचं असते, पण आईची जी शारीरिक कंडिशन आहे ती एकदम खराब असते मेलपेक्षा. म्हणजे वेल डेव्हलप नसतात फिमेल, त्यांचं आउटपुट जे निघणार आहे किंवा जे त्यांचं ऑफस्प्रिंग जे येणार त्यांच्याकडे पण तो जेनेटिक प्रॉब्लेम येऊ शकतो 100%. त्यामुळं ज्या मुलांना यात उतरायचं आहे त्यांनी समजा स्टडचा जरी डॉग आणला तरी फिमेल मेट करताना भविष्यात चांगला रिझल्ट घ्यायचा, फिमेल पण तशीच चांगली पाहिजे. एक वेळ ब्लड लाईन मॅच होत नसेल तर चालेल, पण हेल्दी फिमेल पाहिजे. हेल्दी फिमेल पाहिजे म्हणजे त्याचं थोडंफार करिअर पाहिजे आणि त्याचं थोडंफार नाव असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आज ईमेल मीटिंग करताय तर त्याच्या ऑफस्प्रिंग ज्या पडणार आहेत त्या चांगल्या हातामध्ये ओनरनं दिल्या पाहिजेत, की जेणेकरून नवीन हातामध्ये दिलं तर त्यांना थोडंफार नॉलेज कमी असतं. ज्यांच्याकडे ऑलरेडी 2-3 श्वान होऊन गेलं त्यांना थोडाफार एक्सपिरियन्स असतो. अशा एक्सपिरियन्स लोकांच्या हातामध्ये दिले तर ते चांगल्या प्रकारे आउटकम काढू शकतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे की
आपण जर पिल्लं चांगल्या हातात दिली, वेल डेव्हलप्ड लोकांच्या किंवा ज्यांना प्रॉपरली या क्षेत्राचं नॉलेज आहे अशा लोकांच्या हातात दिली पिल्लं, तर ते प्रॉपरली लक्ष देऊन ते पिल्लं चांगले पळवतात आणि त्याच्याकडून करिअर पण चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतात. तर दादा आता तुम्ही ब्लड लाईन वगैरे विषय सांगितला की बाबा या क्षेत्रात उतरताना ब्लड लाईन महत्त्वाचं आहे, चांगल्या फिमेल मेट होणं महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त आणि असे कोणते मुद्दे आहेत की जे मुद्दे तुमच्याकडं प्रॉपर असतील तर तुम्ही या क्षेत्रात उतरावं? मेन मुद्दा असा आहे की तुमच्याकडे आर्थिक भांडवल चांगलं पाहिजे. जर एखाद्या गोष्टीनं तुम्हाला लॉस झाला तर तो लॉस रिकवर करण्याची पण तुमची ताकद पाहिजे. कसा लॉस होऊ शकतो या क्षेत्रात? आज बघितलं असं तर आज आपण इम्पोर्ट शॉन आणतोय डायरेक्ट बाहेरच्या देशातून, आपण डायरेक्ट तिथं थंड क्लायमेटमधून आपण उष्ण तापमान आपल्या इथं आहे त्या क्लायमेटमध्ये आणतोय. मग ते क्लायमेट सूट होतं आहे, सूट होत नाही, किंवा एखाद्या श्वानाला आपल्या इकडचं पाणी सूट होत नाही. अशा भरपूर गोष्टी आहेत. काही श्वान दगावतात, काही श्वानांना प्रॉब्लेम येतात. एखाद्या वेळेस आपण जर फिमेल आपण मीट करायसाठी आपण एखाद्या पर्सनकडून आपण पैसे घेतलेले असेल, आपला मेल जर मीटिंग झालं नाही तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला लॉस होऊ शकतो. किंवा आपण घेतला आहे श्वान, आता ह्याची प्रॉपरली आपण काळजी घेतली नाही तर आपला श्वान दगावू पण शकतो. ह्या गोष्टीचा आपल्याला म्हणजे एक आर्थिक भांडवल आपल्याकडे पाहिजे. जर प्रॉफिट जरी झाला तर तो पचवायची ताकद पाहिजे, आणि लॉस जरी झाला तो पण पचवायची आपल्याकडं ताकद पाहिजे. कम्फर्टेबल जागा सुद्धा पाहिजे आपल्याला. आता श्वान आपण ठेवतोय काय, तर त्याच्यासाठी एक प्रॉपरली आपल्याकडं जागा पाहिजे की आपण त्या श्वानाला त्या प्रॉपरली जागेत आपण ठेवू शकतो. हां, म्हणजे त्याच्यासाठी परिपूर्ण जागा. कारण ग्रेव्हन कसं आहे, ॲक्टिव्ह ब्रीड आहे. जितक्या वेळ श्वान झोपतोय ते त्याच्यापेक्षा उठल्यानंतर तेवढीच पूर्ण एनर्जी तो खर्च करत असतो. म्हणजे समजा एखादा श्वान 5-6 तास झोपतोय ना, तर ती 5-6 तास त्याने काढलेली झोप जी आहे ती एका तासात त्याचा पूर्ण एनर्जी तो घालून घेतोय. त्यांना पळायला लागते, खेळायला लागते, एनर्जी बऱ्यापैकी लॉस करते. आणि त्या गोष्टीसाठी तुमचं प्रॉपर ज्या लोकेशनवर तुम्ही डॉग ठेवणार आहे ती जागा पण कम्फर्टेबल पाहिजे. म्हणजे लहान तुटपुंच्या जागेत आपण ग्राउंड शक्यतो ठेवू शकत नाही. त्याला व्यायाम पाहिजे, चालवणं फिरवणं, किंवा दिवसातनं 1 तासभर तर आपल्याला त्याला स्पेंड केला पाहिजे, वेळ देता आला पाहिजे तुम्हाला या गोष्टीसाठी. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची ओळख भरपूर पाहिजे. तुम्हाला लोकांनी ओळखलं पाहिजे. तुमचं या क्षेत्रामध्ये थोडंफार नाव हवं आहे तर तुम्ही हा बिझनेस स्टडचा बिझनेस करू शकता. अन्यथा तुमचं जर ओळख नसेल तर तुम्हाला कोण ओळखतच नसेल तर तुमच्याकडे फिमेल येऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की तुमची ओळख पाहिजे, तेव्हा तुमच्याकडून चांगल्या फिमेल येणार, चांगल्या फिमेल मीट होणार. ते प्रॉपरली होण्यासाठी तुमचं सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिवनेस पाहिजे. तुमचा डॉग कसा आहे, लोकांनी तुमच्या डॉगबद्दल बोललं पाहिजे. तुमचं सोशल अवेअरनेस जास्त पाहिजे की आपल्या डॉगबद्दल तुम्हाला स्वतः माहिती सांगता आली पाहिजे. की लोकांनी एखादी स्टडची फिमेल आली आहे तर त्याला बाबा सांगता आलं पाहिजे की माझंच मेल का मीट करावा, किंवा माझ्या मेलबद्दल माहिती देता आली पाहिजे की हां बाबा माझ्या मेलचा बाप असा आहे, माझ्या मेलची आई अशी आहे. हां, भले तो पळालेला नसेल पण त्याची ब्लडलाईन थ्रू आपल्याला चांगला रिझल्ट भेटू शकतो हे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि आपल्या मेलचं बॅड लक असं की आल्यानंतरच डायरेक्टली त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, नाहीतर त्यानं पण चांगलं रेकॉर्ड वगैरे केलं असतं. कारण की ह्याचा जो दुसऱ्या लिटरमधला भाव आहे त्याचं नाव फॅगन गार्डन आहे, त्याने तिथं चांगला एक रेकॉर्ड बनवलेला आहे. त्याचं आयरिश पेपरला नाव पण आलेलं आहे आणि त्याने एक चांगलं रेकॉर्ड पण बनवलेलं आहे. आणि ह्या ब्लडलाईनवरती विश्वास एक असल्यामुळे आपण सांगू शकतो की पुढच्याला बाबा की हा मेल मीटिंग केल्यानंतर तुला 100% आउटकम मिळू शकतो आपला. तर बघा मित्रांनो, क्षेत्रात उतरणाऱ्यांसाठी आणि साईड बिझनेस किंवा उत्पन्नाचं एक थोडंसं आपल्याला काहीतरी साधन असावं या दृष्टिकोनानं ज्यांना स्टडचं मेल किंवा फिमेल जर काही घरी आणायचं असेल तर त्यांनी कोणत्या दृष्टिकोनाने किंवा कोणत्या गोष्टी त्यांनी पडताळल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांना या गोष्टीतून नुकसान होणार नाही. या गोष्टीवर सुद्धा दादांनी चांगला फोकस केला आहे. त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगताना सांगितलं जर तुम्हाला ब्रीडिंग या पर्पजनं तुम्ही उतरत असाल तर तुम्ही ज्या समजा तुमच्या स्टडचा मेल आहे तर स्टडच्या मेलकडे ज्या तुम्ही फिमेल मेट करता सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्याच फिमेल मेट करा 100%. हां, म्हणजे आपल्याला थोडंफार इन्कम येते म्हणून ज्या फिमेल हेल्दी नाही आहेत किंवा क्रॉसमध्ये फिमेल आहेत, समजा तुमच्याकडे इम्पोर्टचा मेल आहे तर तुम्ही शक्यतो क्रॉस फिमेल मेट करणं अवॉइड करा. बरोबर. ओरिजिनलच्या चांगल्या ब्लड लाईनच्या किंवा हेल्दी फिमेल आहेत ज्यांची पिल्लं चांगली प्रोड्यूस होतात किंवा वेल डेव्हलप्ड पिल्लं असतात अशा फिमेल अभ्यास करून मेट करा जेणेकरून त्यांची पिल्लं भविष्यात चांगला रिझल्ट येतील. त्याचबरोबर आर्थिक बाब दादाने सांगितली सर्वात महत्त्वाची आर्थिक बाब आहे, कारण आज पैसा आहे तर सगळं आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला ज्यावेळेला तुमच्याकडं पुरेपूर भांडवल असेल म्हणजे ज्यावेळेला तुम्ही श्वान आणताय
असं नाही की फक्त श्वान आणण्यापुरतं भांडवल आहे, बरोबर. त्याच्यावर खर्च पण करता आला पाहिजे. बरोबर आहे. त्यांचं प्रॉपरली डाएट त्याचं प्रॉपर डाएट पाहिजे. त्याचं- मला शेवट त्यातनं आउटपुट काढून घ्यायचंय. गाडी तुम्हाला चालवायची म्हणजे पेट्रोल टाकायला लागणार. पेट्रोल 100% टाकायला त्यामुळे पाहिजे. तुम्हाला विषय असा आहे की त्याच्यावर खर्च पण करता आला गेला पाहिजे. 100%. तुम्हाला नुकसान सुद्धा होऊ शकतं. नुकसान जरी झालं तर त्यातनं बाहेर पडणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. ग्रेहाउंड जसं मी तुम्हाला बोललो आपली स्पोर्ट्स ब्रीड आहे, या जातीसाठी जागा भरपूर लागते. बरोबर. त्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल जागा पाहिजे, त्यांना उष्णता सहन होत नाही, बरोबर. थंडावा सुद्धा पाहिजे. जिथं तुम्ही ठेवणार आहे पंखा AC उन्हाळ्याच्या वेळेला आता आपल्यालाच बघतोय उष्णता भरपूर आहे, आपल्याला हीट सहन होत नाही. ह्यांना त्यासाठी पंखा AC किंवा शेतात असू दे किंवा थंड वातावरण पाहिजे, तिचा आपण पुरावा म्हणजे पाठपुरावा पण केला गेला पाहिजे. या सर्व गोष्टी बघायच्या. या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे प्रॉपर असतील, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचे कॉन्टॅक्ट काय आहेत या फील्डमध्ये. जर तुम्ही एखादा 2 लाखाचा श्वान घरी आणताय आणि तुम्ही कधी एक दिवस सुद्धा रेसवर जात नाही किंवा तुम्हाला या क्षेत्रात पुरेपूर नॉलेज नाही, तर तुमच्याकडं माझ्यामध्ये 10-20% खर्च पण या गोष्टीतून निघणार नाही. तुमचे पैसे सगळे तिथेच गुंतून राहणार आहेत. बरोबर. कारण कसं आहे, जोपर्यंत फिमेल मेट होत नाहीत आणि त्यांच्या भलेही त्याच्याकडनं मी म्हणते 20-25 हजार रुपये मीटिंग फी नको, नॉर्मल मीटिंग फी असू दे, सर्वसामान्य माणसाला परवडणारी मीटिंग फी असू दे, पण किमान आपण जो पैसा लावलाय तो पैसा पण निघला पाहिजे, रिकवर पण झाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या श्वानाचं मेंटेनन्स सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे त्या गोष्टीत. तर या गोष्टीत तर या सर्व गोष्टी, या सर्व अँगलने विचार करूनच एखाद्यानं साईड बिझनेस म्हणून किंवा स्टडचा मेल घरी आणणं योग्य. आता मला सांगा, मेल की फिमेल? जर एखाद्याला साईड बिझनेस या दृष्टीनं विचार करायचा तर मेल आणणे योग्य की फिमेल आणणे योग्य? कसं आहे माहिती आहे का, मेल किंवा फिमेल असं म्हणता येणार नाही. तुमचं आर्थिक बाब किती आहे, तुम्ही फिमेल आणू शकताय किंवा मेल आणू शकताय त्याच्यावरती, किंवा तुम्हाला ब्रीडिंग करायचं किंवा स्टड पर्पजसाठी आणायचं आहे, तर त्या गोष्टीवरती अवलंबून आहे की तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुमच्या म्हणजे मेंटॅलिटी काय आहे. की तुम्हाला बाबा पिल्लं काढण्याची मेंटॅलिटी आहे का, तुम्हाला एक मेल आणायचं इम्पॉर्टंट चांगलं आहे, फिमेल तुमच्या कॉन्टॅक्ट बेसवरती तुमच्याकडे येऊ शकतात किंवा तुमची ओळख भरपूर आहे, ह्या गोष्टीवरती डिपेंड आहे की मेल किंवा फिमेल. तरी पण माझं जास्त करून कल असतो की फिमेल. फिमेल जास्त करून माझा कल असतो फिमेलकडे. कारण की काय होतं, माणूस लॉसमध्ये जास्त जात नाही. कारण की काय होतं, एखादा स्टड मेल आणला काय तर त्याच्याकडे प्रॉपरली मादे जर नाहीत गेलं तर तो बसून राहतो. पण फिमेलचं तसं आपल्याला नाही होत. 6 महिन्यातून फिमेलची एक हिट येते. आपण एक प्रॉपरली चांगला मेल मीटिंग केला तर लोक आपल्याकडे लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने पिल्ले घेऊन त्यांचा रिकवर पैसे लवकर शकतात. सध्याची जर कंडिशन बघितली, तुमचं मत पण मला सांगा, सध्याची जर आपण कंडिशन बघितली तर मार्केट आहे का पहिल्यासारख्या पिल्लांना? नाही, पिल्लांना ॲक्च्युली आता थोडंसं मार्केट कसं आहे सांगतो. ज्यांना ह्याच्यात पुरेपूर अभ्यास आहे त्यांच्यासाठी मार्केट चांगलं आहे, आणि ज्यांना मार्केटचा अभ्यास अजिबात नाही आहे त्यांना मार्केट नाही आहे. का नाही आहे? का तर आपण जे पिल्लं घेतोय त्या पिल्लांचा पुरेपूर अभ्यास जो माणूस करतोय त्यांनाच कळते की बाबा हे पिल्लं पुढच्या लाईनमध्ये काय होऊ शकते. ज्यांना अभ्यास नाही आहे ते उगाच 5,000 दे, 10,000 दे. एक श्वानप्रेमी असा आहे की अक्षरशः 50,000 रुपये देऊन पिल्लं घेऊन येतात. पण त्यांच्या आर्थिक दृष्टीतून, त्यांच्या मेंटॅलिटीतून त्या बेसवरती ते पिल्लं तयार होत नाहीत. 50,000चा श्वान घेणारा शक्यतो श्वानप्रेमी पुन्हा त्या पिल्लाला खर्च करतो, असं माझं एक बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि ज्याला 5-10 हजारात पिल्लू मिळाले तो शक्यतो खर्च करायला बघत नाही पिल्लावर. तो अभ्यास कसा आहे की त्यांच्या जो 50,000 घेतोय त्याला पुरेपूर नॉलेज असतंय की बाबा ह्याला आपण काय दिलं तर तो काय बनवू शकतोय. आणि ज्यांना असं म्हणतो ना की एखाद्याला फुकट मिळतंय, ज्यांना पाहिजे असते त्यांना मिळत नाही, आणि ज्यांना मिळतंय त्यांना खायचं माहित नसते. बरोबर आहे. तशा बाजू भरपूर प्रमाणात. तर आता राहुल, महाराष्ट्राच्या श्वान शर्यतीमध्ये तुम्ही काम करताय, तर तुम्ही बिझनेस दृष्टिकोनाने जरी बघायला गेलं तर समजा एखाद्या व्यक्ती तुमच्याकडे श्वान मागितला तर त्या माणसाला तो श्वान यशस्वी होण्यासाठी कोणत्या दृष्टीनं किंवा कोणत्या अँगलनं श्वान तुम्ही खरेदी करून देऊ शकता समोरच्या माणसाला, किंवा कोणत्या लाईन महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकतील पुढील भविष्यात? पहिल्यांदा म्हणजे त्या श्वानाचे लाईनेज आपण सांगितलं पाहिजे पुढच्या व्यक्तीला की बाबा ह्या लाईनमधून हा डॉग येतोय किंवा ही ब्लड लाईन आहे त्या श्वानाची, आणि आयरिश आहे, US आहे किंवा कोर्सिन ब्लड लाईन आहे. काय कॉम्बिनेशन चांगलं चालतंय महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये कसं आहे माहिती आहे का काय, तर आयरिश आणि US ब्लड लाईन चांगला रिझल्ट येतलेला आहे. आता पंजाबमध्ये जास्त करून कोर्सिंग इम्पोर्ट होत आहेत, त्यांचा पण रिझल्ट बऱ्यापैकी चांगला आलेला आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आधीपासून मेट मिलेटर आयरिश, टँगोपा आयरिश, म्हणजे आयरिश ब्लड लाईननं तसेच
ॲपेक्स USA, परत GH जॉन्सन म्हणा किंवा आपले हा श्वान ब्रेव्ह थंडर, अशा पद्धतीने US श्वानांचा पण चांगल्या पद्धतीने रिझल्ट यायला लागला आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी जास्त करून प्रेफर करतो की आयरिश ब्लड लाईन, कारण की आपला ट्रॅक हा 120 मीटरचा असतो आहे आणि 120 मीटरच्या ट्रॅकला स्प्रिंटरच कुत्रा चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देणार आणि देतो. तर आता इम्पोर्ट श्वान आता तुम्ही घरी आणला, स्टेट सर्व्हिससाठी तुम्ही श्वान आणलेला आहे, तर याची काळजी नेमकी काय घेत आहे? 2 फिमेलच्या मध्ये किती गॅप असतोय मेटिंगसाठी? त्यानंतर त्यांचा डाएट प्लॅन काय ठेवता की जेणेकरून त्यांच्या हेल्थवर काही साईड इफेक्ट त्याचे होऊ नयेत, किंवा अशा कोणत्या सप्लिमेंट आहेत की ज्याच्याकडून फिमेल फेल जाऊ नयेत किंवा मेलचं स्पर्म काउंट चांगला टिकून राहावा? तर पहिली गोष्ट म्हणजे मेलची हेल्थ चांगली राहण्यासाठी आपण प्रॉपरली त्याला नॉनव्हेज, व्हेज चांगल्या पद्धतीनं म्हणजे पालेभाज्या आपण त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये मिक्स करून आपण पालेभाज्या वगैरे सप्लिमेंट जर म्हणाल तर आपण लिव्हर टॉनिक किंवा आपण त्याच्या सप्लिमेंट जर बघितल्या तर लिव्हर टॉनिक आहे किंवा गोळ्या येतात आपल्याला मेटिंगच्या स्टेटसाठी मेलसाठी, ज्या फिमेल फेल जाऊ नये तो म्हटला तर त्याच्यासाठी पॅटर्नी एक्स्टिवून गोळ्या येतात, त्या आपण यूज करू शकतो. आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स यावा यासाठी आपण मेलला डाएटमध्ये वेगवेगळे डाएट देऊ शकतो. जसं की आपण जर आपण चिकन दिलं तर आपण बीफ देऊ शकतो, बीफ दिलं तर आपण काही वेळेस मासे देऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण चेंज जर डाएट दिला इम्पोर्टच्या मेलला तर आपल्याला चांगल्या म्हणजे प्रतिसाद व्यवस्थित त्याला घ्यायला पाहिजे. 2 फिमेलमध्ये किती अंतर ठेवताय? तर दादा मी 2 फिमेलमध्ये अंतर ठेवतो, 2 दिवसाचं मी गॅप ठेवतो. 2 दिवसाचा गॅप ठेवतो. एक फिमेल मीटिंग केल्यानंतर मी 2 दिवसाची रेस्ट देतो मेलला. फिमेल सिंगल मेट करणं चांगलं की डबल मेट करणं चांगलं? ते कसं आहे माहिती आहे का, फिमेलची कॅपॅसिटी कशी आहे किंवा बाबा मालकाला एक अंदाज असतो की मालकाच्या वरती डिपेंड असते की बाबा माझी फिमेल सिंगल मीटमध्ये फिमेल प्रेग्नंट राहते की डबल मीटिंगमध्ये फिमेल प्रेग्नंट राहते, हे त्या मालकावरती डिपेंड आहे. मालक जर म्हणत असेल की नाही दादा आपल्याला डबल मीटिंग करावं लागते तर आम्हाला ते डबल मीटिंग करावं लागतं. जर मालकानं आम्हाला विश्वास दिला की बाबा काही नाही की दादा आमची सिंगल मीटिंगवरती फिमेल प्रेग्नंट राहते तर आपण सिंगल मीटिंगच करतो. सहसा आपण ज्यांना जास्त काही हे करत बसत नाही की डबल करा वगैरे, त्यांच्या प्रेफरन्स कसं येतो त्याच्यावरती आपण फिमेल सिंगल मीटिंग डबल ठरतं. आता श्वान खरेदी आणि विक्री करताना अनेक जणांची फसवणूक होते. बरोबर. काही लोक विक्री करताना श्वानाचे आधीचे गुण वेगळे सांगतात आणि नंतर गेल्यानंतर श्वानाचा गुण वेगळा असतो किंवा हेल्थचे प्रॉब्लेम येतात. काही लोकांना खरेदी केल्यानंतर या गोष्टी पण लक्षात येतात. तर असं फसवणूक होऊ नये म्हणून किंवा एखादा माणूस कसं फसवणूक करू शकतो समोरच्या माणसाची? तर दादा पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं रिलेशन कसं आहे पुढच्या व्यक्तीबरोबर. तुमचं जर अनोळखी असेल, तो व्यक्ती ह्याच्या आधी आपलं कोणतं व्यवहार झालं नसतील त्या व्यक्तीबरोबर, तर आपण हा कुत्रा पूर्णपणे चेक केला पाहिजे. त्याचा प्लेटलेट काउंट चेक केला पाहिजे, त्याच्या लिव्हरला सूज आहे का किंवा तो वेल सेटल खातो आहे का किंवा त्याच्या श्वानाचा परफॉर्मन्स कसा आहे. आपण स्वतः तिथे गेलं पाहिजे, स्वतः तिथे जाऊन आपण त्या श्वानाला ट्रॅक दिला पाहिजे. ट्रॅक दिल्यानंतर आपल्याला समजते की बाबा तो श्वान किती स्पीड लावतो आहे, किती सेकंदात ट्रॅक पूर्ण करतो आहे. ह्या गोष्टी श्वान खरेदी करणाऱ्यांना बघितल्या पाहिजेत की श्वान कसा आहे वानू, की त्या श्वानाचं ॲग्रेशन कसं आहे किंवा श्वान तो मालक देतो आहे म्हणजे का देतो आहे, काय कारण आहे, काय अडचणी आहेत. पिल्लू असेल तर ह्या बघितलं नाही पाहिजेत, पण जर ॲडल्ट असेल तर ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की बाबा त्याला आर्थिक अडचण आहे म्हणून द्यायला लागला आहे का श्वानाला त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट वाटायला लागला आहे म्हणून तो श्वान विकायला लागला आहे, ह्या गोष्टी. आणि देणाऱ्याचं जर तुम्ही म्हटलं काय तर श्वान देणारे कसे फसवतात, तर काही गोष्टी श्वानाच्या त्या मालकाला माहिती झाल्यामुळं तो म्हणतो की नाही आपल्या घरीमध्ये हा श्वान नको आहे, मग तो श्वान तो देण्यासाठी काढतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला फसवलं जाते की एक श्वान दाखवून दुसरा श्वान दिला जातो. पंजाबमध्ये असं भरपूर वेळा झालेलं आहे की श्वान एक दाखवलेला असतो, दोन्ही पण ब्लॅक कलरचे असतात एकाच मालकाकडे, मग हा दाखवायचा तो द्यायचा. अशा प्रकारे फसवणूक माणसं करत असतात. आपण ते बघितले, आपण घेताना पण फसलेलो आहे 2-3 वेळा. पण ह्या गोष्टी आहेत की माणसानं पहिल्यांदा त्या व्यक्तीबरोबर रिलेशन बघावं, त्याच्याकडं सक्सेस रेट कसा आहे किंवा त्याचं श्वान किती पळालेला आहे हे स्वतः जाऊन बघणं. स्वतः गेल्यानंतर आपल्याला समजतं की श्वान तो कसा आहे. कारण की काय काय आपण बघतो की फोटोमध्ये श्वान चांगला दिसतो आणि समोर गेल्यानंतर त्या श्वानाची हेल्थ बरोबर नसते किंवा त्याचं बॉडी कंडिशन चांगली नसते. मग ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. ह्या गोष्टी आपण बघूनच काय असेल ती आपण श्वान खरेदी केला पाहिजे. या क्षेत्रात तुम्ही उतरताय, बिझनेस दृष्टिकोनानं पण उतरलाय, आवड म्हणून सुद्धा या क्षेत्रात उतरलाय. बरोबर. बिझनेस दृष्टिकोनानं उतरत असताना तुमचं समोरच्या कस्टमरशी बोलणं कसं असणं, म्हणजे समजा तुम्ही एखाद्याला एखादी वस्तू विकताय किंवा त्यावरून तुम्ही परचेस करताय किंवा स्टडसाठी मेल घरी आणलाय, तर तो माणूस तुमच्याकडे येतो एखादी फिमेल घेऊन स्टड, त्यावेळी तुमचं बोलणं त्यांच्यावर वागणं आणि
कसं या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करताय? तर पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपली भारतीय संस्कृती आहे की अतिथी देवो भव. आपल्याकडे एखादा व्यक्ती येतोय, सल्ला घेण्यासाठी येतोय किंवा एखादी गोष्ट घेण्यासाठी येतोय, तर आपण त्याला आपलं बोलणं त्याच्याबरोबर मोवायला पाहिजे की काय नाही बाबा, नो दादा घेऊ, आपण देऊ तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आज मी जे व्यवहार करतोय ते चांगलं बोलून एखाद्याला, आता वाईट पण त्याच तोंडानं बोलायचं, चांगलं पण त्याच तोंडानं बोलायचं. मग चांगलं बोलून माणसाशी चांगलं व्यवहार होतात ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवहार करताना असं कोणाला फसवून व्यवहार नाही केलं पाहिजे आणि त्यांना पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे की आज तुम्ही एखादं पिल्लू देताय तर त्यांना विश्वास दिला पाहिजे की बाबा आम्ही तुम्हाला सांगतो की काय द्यायला लागतंय, काय नाही द्यायला लागत. ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजेत कस्टमरला की कोणते सप्लिमेंट वापरावे किंवा कशा पद्धतीने डॉग तयार करावा हे सांगितलं पाहिजे. तर बघा मित्रांनो, दादांचं सांगणं एवढंच आहे की फसवून व्यवहार करावे. भले तुम्हाला त्यातून 4 पैसे मिळतात, पण 4 पैसे पण आपल्याला चांगल्या मार्गाने आलेले पैसे मिळावेत. आणि तुम्ही समोरचा माणूस, जो माणूस तुम्ही ज्याच्याकडनं तुम्ही पिल्लू घेताय किंवा एखाद्या तुम्ही पिल्लू समोर सेल करताय, त्या माणसाला प्रॉपर तो कुत्रा त्याच्याकडे सेट होईपर्यंत पण तुमची काळजी तुम्ही घेतली पाहिजे की जेणेकरून त्याला त्या काय कमी पडते, स्वतःचं नॉलेजचा त्याला आपण फायदा करून दिला गेला पाहिजे. तुम्ही एखाद्याला पिल्लू देताय तर ते पिल्लू पुन्हा डेव्हलप कसं करायचं या गोष्टींचा पाठपुरावा जर तुम्ही करत असाल तर तो समोरचा माणूस पण तुमच्याबरोबर शेवटपर्यंत जोडून राहील. त्यामुळे तुमचा कस्टमर बेस पण वाढू शकतोय, तुमचं आर्थिक उत्पन्न पण त्या गोष्टीतून इन्कम पण तुमचं चांगलं येऊ शकते. त्याचबरोबर आपण या क्षेत्रात आलो कशासाठी, तर माणसं जोडण्यासाठी आलो, तर तो माणूस कायमस्वरूपी तुमच्यावर या क्षेत्रामध्ये टिकून राहू शकतो. बरोबर. तर दादा आता मी चॅनल करून जवळपास 2 वर्ष झाली. बरोबर. आपली ओळख तशी बाहेर तर नवीनच ओळख आहे. बरोबर. आपण कॉन्टॅक्टमध्ये होते भरपूर दिवसांपासून, पण ज्यावेळी फॅगन तुमच्याकडे आला त्यावेळेपासून आपली ओळख आता खास झाली. बरोबर. आणि या ओळखीमुळे म्हणजे एक श्वान क्षेत्रामुळे आपण एकत्र येण्याचा हा आपला एक छोटासा प्रयत्न होता. तर आपण चॅनल चालू करून जवळपास 2 वर्ष झाले. तर आपल्या चॅनलबद्दल तुमचं मत काय? दादा तुमचं पण सांगा, तुमचं पण सांगा. तर पहिली गोष्ट अशीच दादा, हे तुम्ही काम करताना हे एक चांगल्या पद्धतीचं काम आहे. कारण की तुम्ही येताय, लोकांशी भेटताय, लोकांचं अनुभव लोकांच्या बरोबर शेअर करताय. ह्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत या क्षेत्रामध्ये. कारण की लोकांना माहीत नसतंय की बाबा नॉलेज कसं आहे किंवा ह्या क्षेत्रात कसं उतरावं, काय करावं, काय केलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही सांगताय. आज तुम्ही माझ्याकडे आलासा, माझं मनपूर्वक आभार आहे मी तुमचा की तुम्ही माझ्याकडे आलासा आणि माझा अनुभव तुम्ही लोकांबरोबर शेअर करताय की मी काय करतो आहे, कसं करतो आहे. तर फक्त कसं आहे माहिती आहे का की तुम्ही जे करताय हे चांगलं काम आहे आणि ह्याच्यातून लोकांना चांगला अनुभव मिळू शकतो. एक चांगलं इफेक्टिव्ह तुमचं काम आहे हे. ह्याच्याबद्दल तर तुमचं मत काय चॅनलबद्दल? तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितलेत का आपले? हो बघितलं. म्हणजे मला एक असं म्हणायचं आहे की तुम्ही जे हे करताय हे अगदी योग्य आहे. म्हणजे आमच्यासारखे एखादा नवा व्यक्तिमत्व ज्यावेळी तयार होतं त्यावेळी तुमचे काही जे व्हिडिओज आहेत किंवा तुमचं जे यूट्यूब चॅनल त्याच्यातून थोडंसं आम्हाला अनुभव जे क्रिएटिव्ह मिळायला पाहिजे ते आपल्याला भेटून जातात. आणि जसं राहुल दादांनी म्हटलं की ह्या गोष्टीत नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. जे अनुभव म्हणतात ना, सांगता अनुभव, त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, बघायला मिळतात आणि ह्याच्यामुळे चांगलं आपल्याला प्रोग्रेस तयार करून आपल्याला एक चांगला अनुभव भेटत असतोय. त्याच्यामुळं आपल्याला एक म्हणजे चांगलं वाटतंय की बाबा म्हणजे जो नवीन माणूस उतरतो या क्षेत्रात त्याला पुरेपूर आपण माहिती. माझ्याकडे कसं आहे, समोरचा प्रत्येक माणूस आपल्याला खरं सांगेल का हे मी स्वतः सांगू शकत नाही. कारण आजकाल मला असं वाटतं की कॉम्पिटिशन चालू आहे. कॉम्पिटिशन प्रत्येक जण आपल्या, मी काय म्हणतोय असं 100% कोण 101% पूर्ण सांगेल काही मला असं वाटत नाही. पण मी स्वतःहून त्यांच्याकडे माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतो. मला जितका जमतोय प्रयत्न तेवढा मी करतोय आणि ह्या प्रयत्नांना यश येते असं मला पण वाटते. कारण आपल्याला तेवढे सबस्क्रायबर वाटतात आणि आपल्याला आजपर्यंत चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे अशा वाईट रिस्पॉन्स कोणाकडून किंवा काही वेगळ्या कमेंट्स अशा काही आपल्या चॅनल थ्रू आपल्याकडे आलेले नाहीत आजपर्यंत. जेवढे आले तेवढ्या पॉझिटिव्ह आलेत. असं निगेटिव्हिटी मला अशी काय